आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। मेळघाटमध्ये जलजीवन मिशनमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप। मेळघाटातील आदिवासींना न्याय द्यावा, युवक काँग्रेसचा इशारा। अमरावती व मेळघाट परिसरातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। हर घर नल, नल में जल ही पंतप्रधानांची संकल्पना प्रत्यक्षात पूर्णपणे फसल्याचं चित्र मेळघाटच्या गावांमध्ये दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत राहुल येवले यांनी पत्रकारांशी बोलताना विविध गावांमध्ये केवळ कागदोपत्री कामे दाखवून कोट्यवधी रुपयांची बिलं काढण्यात आली, प्रत्यक्षात पाणी पुरवठा व्यवस्था मात्र कोलमडलेली दिसत आहे। मेळघाटच्या चिलाटी येथे 2022 मध्ये जुन्या पाण्याच्या टाकीला रंग देऊन नवीन दाखवण्यात आलं। सद्यस्थितीत ती टाकी जीर्ण झाली असून पडण्याच्या अवस्थेत आहे। सरवारखेडा येथे 2 पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या, मात्र एकाही टाकीत कधीही पाणी सोडण्यात आलं नाही। रुई पठार येथे नवीन टाकी व पाईपलाईन उभारूनही या टाकीत एकही थेंब पाणी गेलं नाही। नागरिक आजही जुन्या टाकीवर अवलंबून आहेत। याचप्रमाणे कुही गावात 2 टाक्या असूनही पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे। नागरिकांना विहिरीवरून पाणी आणावं लागतं। सिमोरी येथील टाकीत बांधकामानंतर आज टाक्यात पाणीच आलं नाही। सुमिता येथे जुनी टाकी नवीन दाखवून निधी काढण्यात आला असून ती पडण्याच्या स्थितीत आहे। हातरू भागातील सुमारे 20 ते 25 गावांपैकी 80% गावांमध्ये पाणी पुरवठा बंद असल्याचं सांगण्यात आलं। अंदाजपत्रकामध्ये 2 मोटार पंप दाखवले जातात, मात्र प्रत्यक्षात एकच बसवला जातो। अनेक ठिकाणी पाईपलाईन, बोरवेल, विहिरींची दुरुस्ती न करता केवळ कागदावर कामे दाखवली जात असल्याचा आरोप करण्यात आला। योजनेतील कामं ठराविक कंत्राटदारांनाच देऊन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। पाणी टंचाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा दावा करण्यात आला। या प्रकरणी प्रत्येक गावात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसंच सर्व पाणीपुरवठा योजना तातडीनं कार्यान्वित कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनानं तत्काळ उपाययोजना न केल्यास युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आवश्यक असल्यास पाण्याच्या टाक्यांवर चढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा राहुल येवले यांनी दिला आहे।